बोईंग 787 ड्रीमलायनरसारख्या अत्याधुनिक विमानाचा अपघात होणे हे नेहमीच धक्कादायक आणि चिंताजनक असते, कारण ही विमाने सुरक्षित प्रवासासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानांनी सुसज्ज असतात. तरीही अपघाताची अनेक संभाव्य कारणे असू शकतात, जी केवळ तांत्रिक बिघाडापुरती मर्यादित नसतात, तर त्यात मानवी घटक आणि बाह्य परिस्थितीचाही मोठा वाटा असतो. अपघाताची संभाव्य कारणे. बोईंग 787 सारख्या विमानात अपघात होण्यामागे अनेक गुंतागुंतीची कारणे असू शकतात. यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. मानवी चुका, ह्युमन एरर. विमान अपघात होण्यामागे मानवी चुका हे एक मोठे कारण असते. वैमानिक, एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स किंवा देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकांमुळे अपघात होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर वैमानिकांनी टेकऑफच्या वेळी चुकीची सेटिंग निवडली, जसे की आवश्यकतेपेक्षा कमी थ्रस्ट शक्ती लागू करणे, तर विमान अपेक्षित उंचीवर जाऊ शकणार नाही आणि धावपट्टीच्या बाहेर जाऊ शकते किंवा अपघाताला बळी पडू शकते. एअर इंडियाच्या अहमदाबाद अपघाताच्या प्राथमिक अंदाजानुसार टेकऑफच्या वेळी इंजिनला पुरेसा थ्रस्ट न मिळाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले असावे, जे ऑपरेशनल त्रुटीचे एक उदाहरण असू शकते. तांत्रिक बिघाड, टेक्निकल मॅलफंक्शन. कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान असले तरी यांत्रिक बिघाड कधीही होऊ शकतो. यामध्ये इंजिनमध्ये अचानक बिघाड होणे, नियंत्रण प्रणालीमध्ये उदा, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम समस्या निर्माण होणे किंवा लँडिंग गिअरमध्ये अडचण येणे यांचा समावेश होतो. 2013 मध्ये बोईंग 787 च्या लिथियम आयन बॅटरीजमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या, ज्यामुळे जगभरातील सर्व 787 विमानांना काही काळासाठी उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा तांत्रिक बिघाडाचा एक गंभीर प्रकार होता, ज्यामुळे कंपनीला डिझाईनमध्ये बदल करावे लागले. पर्यावरणीय घटक, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. बाह्य पर्यावरणीय घटक देखील अपघातास कारणीभूत ठरू शकतात. यात पक्षी धडकणे, बर्ड स्ट्राईक, खराब हवामान, उदा, तीव्र वादळे, जोरदार पाऊस किंवा बर्फवृष्टी किंवा धावपट्टीवर पाणी साचणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. पक्षी धडकल्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ते काम करणे थांबवू शकते. उत्पादन किंवा गुणवत्ता नियंत्रण समस्या, मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी कंट्रोल इश्यूज. विमानाची निर्मिती करताना किंवा त्याच्या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये काही त्रुटी राहिल्यास ते अपघातास कारणीभूत ठरू शकते. काही वर्षांपूर्वी बोईंगच्या काही कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली होती. जर एखादा महत्त्वाचा भाग योग्यरित्या स्थापित केला नसेल किंवा त्यात काही दोष असेल, तर तो उड्डाणादरम्यान गंभीर समस्या निर्माण करू शकतो. देखभालीतील त्रुटी, मेंटेनन्स एरर्स. विमानाची नियमित देखभाल आणि तपासणी योग्यरित्या न झाल्यास छोटे दोष मोठे अपघात घडवू शकतात. जर काही महत्त्वाच्या भागांची वेळेवर दुरुस्ती केली नाही किंवा योग्य तपासणी झाली नाही, तर ते धोकादायक ठरू शकते. अहमदाबाद अपघाताचं विश्लेषण. अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787 ते 8 ड्रीमलायनर अपघाताचे नेमके कारण अजूनही तपास यंत्रणांकडून स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार टेकऑफच्या वेळी इंजिनला पुरेशी शक्ती थ्रस्ट न मिळाल्याने विमान धावपट्टीवरून घसरले असावे. जर हे खरे असेल तर हा एक गंभीर ऑपरेशनल त्रुटीचा प्रकार असू शकतो, ज्यामध्ये वैमानिकांची चूक किंवा ऑटोमॅटिक सिस्टीममधील चुकीची सेटिंग कारणीभूत असू शकते. ब्लॅक बॉक्समधील डेटा, फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या सखोल विश्लेषणानंतरच या अपघाताचे खरे कारण समोर येईल. थोडक्यात, बोईंग 787 हे अत्यंत प्रगत विमान असले तरी यांत्रिक बिघाड, मानवी चुका, पर्यावरणीय घटक आणि उत्पादन देखभालीतील त्रुटी यांसारख्या अनेक गुंतागुंतीच्या कारणांमुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व शक्यतांचा कसून तपास करणे आवश्यक ठरते.